नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पार्क आयव्हरी, काळेवाडी फाटा, पुणे या ठिकाणी आपण आलेले आहोत. दीप्ती अभिजित घोटाणे या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला जाऊन भेटूया घोटाणे कुटुंबाला. घ्या उखाणा. आज घर माझघर, माझघरात पलंग, पलंगावर उशी, उशीवर बशी, बशीत वर कप, कपात घड्याळ, घड्याळात वाजला एक. अभिजित रावांचं नाव घेते, इंगवलेंची लेख. अरे वा, जोरदार उखाणा आहे, हो ना? नमस्कार, द्या ओळख करून सगळं. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ह्या माझे सासरे. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ह्या माझा मुलगा. ह्या माझ्या नणंदबाई. ही माझी वहिनी. त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत. हो, हो. त्या माझ्या आत्ते सासूबाई भाऊ आहेत. नमस्कार. हा माझा सख्खा मोठा भाऊ आहे. नमस्कार. आणि जाऊ माझी आतमध्ये आहे. आणि सगळी सोसायटी. आणि ही माझी आयवरीची पूर्ण सोसायटी. क्वीन्स आहेत, आयवरी क्वीन्स आहेत या सगळ्या. हो का? बरं. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? बालपण माझं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, गुहागर तालुका, शृंगारतळी. आणि तुमचं? माझं रत्नागिरी जिल्हा, संगमेश्वर तालुका, कसबा. घरी कोण कोण होतं? माझ्या घरात आमची जॉईंट फॅमिली होती, तशी 35 माणसांची फॅमिली होती. माझे वडील प्लस त्यांचे 4 भाऊ आणि त्यांची फॅमिली, असं एकत्र कुटुंब होतं आमच्या तिकडे. शाळा वगैरे सगळंच इथे? शाळा वगैरे सगळं कसब्यामध्ये. माझं फक्त इंजिनिअरिंग रत्नागिरीमध्ये आणि पुण्यामध्ये. आणि तुमचं? माझं सगळं बालपण तिकडेच, शृंगारतळी गावातच. स्कूल पण सगळं तिकडेच. फक्त कॉलेजसाठी मी इथे वाईला होते मामाकडे. पण आई वडील काय करायचे? सगळ्यांचं बिझनेसच आमचं. कसले? सगळे म्हणजे बिल्डिंग मटेरियल वगैरे सगळे शॉप असे. आणि तुमचे आई बाबा? आमचा पण बिझनेसच. कसला? आमचा मटणाचा बिझनेस आहे. कसं गेलं बालपण? बालपण एकदम मस्त. म्हणजे हट्ट करायला अशी जागाच नव्हती. हट्ट आपोआप पुरवले जायचे, त्यामुळे हट्ट करायची गरजच पडली नाही कधी. तुमच्याकडे? तुमच्याकडे मजेत, पण थोडंसं मार खात. त्यामुळे तुमची ओळख कशी झाली? माझ्या म्हणजे वाईला, मी वाईत होते तर तिथे वाईजवळ पसरणी म्हणून एक गाव आहे छोटं. तर त्या पसरणी गावामध्ये माझ्या वडिलांचं ते आजोळ, आजीचं माझ्या माहेर. तर तिथं वाईमध्ये एक भैरवनाथाची यात्रा असते दरवर्षी. तर तिथे आम्ही दरवर्षी यात्रेला जायचो. आणि तिथेच आमच्या समाजाचा म्हणजे एक वधूवर मेळावा होतो. बरं. तर त्या मेळाव्यामध्ये हे आले होते. तुम्ही कशाला गेले होते? आम्ही ॲक्च्युली मुलगी पाहायलाच गेलो होतो. ॲक्च्युली इट वॉज सो अर्ली. मी 24-25 वर्षाचा असेल. बरं. मग तुम्हाला किती 74 वर्ष वगैरे थांबायचं होतं? नाही, ॲटलिस्ट 2-3 वर्ष अजून थांबायचं होतं. मग पण आमचे मामा म्हणाले मुलगी बघायला जाऊ म्हणून आम्ही गेलो होतो तिकडे. हां. मुली आम्ही पाहिल्या आणि काही आवडलं नाही म्हणून निघालो होतो. आणि निघाल्यानंतर त्यांची एक ही गाडीच बसली होती ॲक्च्युली. मी तिथे पार्किंग होतं, कार पार्क केल्या होत्या. तर मी आणि माझी बहिणी वगैरे आम्ही कारमध्ये बसलो होतो. आणि मी ड्रायव्हिंग सीटवर बसून जस्ट ऍक्टिंग करत होते. हिमेश रेशीमेच्या गाण्यावर आपलं स्टेअरिंग हलवत होते ते. कुठलं गाणं होतं? झलक दिखला जा म्हणून. मग झलक कोणी दाखवली तेव्हा? माझी झलक त्यांनी पाहिली असेल. पाहिली. मग तिथे मी बसले होते स्टेअरिंगवर आणि ह्यांनी पाहिलं. आणि आमच्या गाडीचं MH8 पासिंग होतं, त्यामुळे हे पण तिथलेच रत्नागिरीचे. त्यामुळे ह्यांना कळलं की ही रत्नागिरीचीच आपली गाडी आहे. त्यामुळे ह्यांनी सांगितलं की ही आपल्याकडचीच दिसते गाडी, तर आपण विचारू. म्हणून ह्यांच्या मामी आणि आमच्या सासूबाई ह्या दोघी मला विचारायला आल्या गाडीत. हां, तिथे गाडीजवळ आल्या की तुम्ही कुणाच्या मुली वगैरे काय असं. कारण त्या मामी म्हणाल्या मुलगी चांगली दिसते, आपण विचारून येऊ. मग त्या दोघीजणी आल्या, त्यांनी चौकशी केली माझी, कोण कुठली वगैरे सगळं काय असं. आणि मग त्या म्हणाल्या तू कोण आहे का, आई वडील वगैरे तुझे कोण आहेत का. तर माझे पप्पा तिथे झोपले होते म्हणजे मामाच्या घरी, आणि आई होती तिथे. मग मी आईला बोलवलं आणि सांगितलं असं असं. मग त्यांनी आईला विचारलं की मुलीचं तुमच्या लग्न करायचं आहे का वगैरे. तेव्हा मी पण 20-21 वर्षाचीच होते. मग मम्मी माझी म्हणाली की नाही, एवढ्यात म्हणजे मी सांगू शकत नाही, तिचे पप्पा आता नाही आहे तिथे. फक्त झलक दाखवायचे दिवस आहे असं बोलली मम्मी. हां. आणि मग ती गोष्ट जरा म्हणजे ह्यांना जरा खटकली माझ्या घरच्यांना की असं म्हणजे खटकली म्हणजे असं कसं बोलतं ना कोणी, मुलीसाठी विचारलंय. आणि म्हणजे असं थोडं एवढं त्यांनी कसं वधूवर मेळावा आहे, मुलगी दाखवायलाच आणली असेल आणि आम्ही विचारलं म्हणून तुम्ही
नाही म्हणता. झोपलेत हे कारण सांगतोय असं. हो हा, नाही पण ऍक्च्युली आम्ही मुलगी बघण्यासाठी म्हणजे दाखवण्यासाठी मी गेलेच नव्हते. आम्ही दरवर्षी जातो तसेच गेलो होतो. जत्रेला. हा, बरं, जत्रेला. तुम्ही जत्रेला गेला होता भैरवाची. हा हा, मग? आणि मग तिथे ह्यांनी बघितलं वगैरे असं, मग त्यामुळे तो तिथे स्टॉप झाला विषय. आणि मग 4-5 महिन्यानंतर हे जर्मनीला गेले होते त्यांच्या ट्रेनिंगसाठी, 3 महिन्यासाठी जूनमध्ये गेले. आणि ह्यांनी मग नंतर त्यांना विचारूया का ते जर्मनीला गेले होते तर काय झालं? जर्मनीला मी गेल्यानंतर त्यावेळी ऑर्कुट म्हणून होतं. हां, तर मी 1-2 दिवस तिथे संध्याकाळी काही काम नसायचं म्हणून काय ऑर्कुट बघायचं. तर हिची एक मैत्रीण आहे आणि ऑर्कुटमध्ये कसं असायचं, तुम्ही कुणाच्या पेजला व्हिजिट केली की तुमचं नाव दिसतं तिथे. मग नाव दिसलं म्हणून म्हटलं बघूया कोण आहे. तर कोण आहे म्हटल्यानंतर ती लिहिलं होतं वाई वगैरे. मग मला थोडासा डाऊट आला की अरे ही कोण आहे नक्की. मग कदाचित मला असं वाटलं की हिची कोणतरी मैत्रीण असेल. मग मी दुसऱ्या दिवशी परत बघितलं तर दुसऱ्या दिवशी परत व्हिजिट दिसली मला. मग मी तिला म्हटलं की कोण आहे तू, म्हणजे काय आहे. हाय हॅलो केल्यानंतर मग ती म्हणाली की मी दीप्तीची मैत्रीण आहे. मग तसं आमचं जस्ट बोलणं झालं, बाकी काही नाही. म्हणजे मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं होतं की जत्रेत असा असा प्रकार झाला होता आणि असा असा तो मुलगा होता म्हणून तिथे असं. मग तेव्हा पण त्या मुलाला तेव्हा तुम्ही जत्रेत बघितलं होतं? हो पाहिलं होतं ना मी. अच्छा, काय पाळण्यात खेळत होता? हा? मुली बघत होते ते. मुली बघत होते ना. आणि मग नंतर ह्यांचं आणि माझ्या मैत्रिणीचं चॅटिंग सुरू झालं त्यांचं. मग माझी सगळी चौकशी हे करायची तिच्याजवळ, ही मुलगी म्हणजे असं मला आवडते वगैरे असं, तर तिला लग्न करायचं आहे का, काय करते, कुठून आहे, असं सगळं. कारण ऑलरेडी ह्यांना माहिती होतं पण तरी कन्फर्म करण्यासाठी की खरंच ही मैत्रीण आहे ना हिची म्हणून. आणि मग तिने सगळं सांगितलं आणि त्या मैत्रिणीने मला दुसऱ्या दिवशी कॉलेजला आल्यावर सांगितलं. ती खूप एक्सायटेड झाली होती, मला कधी सांगते असं तिला झालं होतं. तर मला टेन्शन आलं, हिला काय सांगायचं, काहीच मला कल्पना नाही ना या बाबतीत. मग ती म्हणाली अगं तो मुलगा तुला कधी यात्रेत बघून गेला होता का, तर त्या मुलाने तुला असं असं विचारलंय म्हणून असं. तर त्याचा उद्या तुला फोन येणार आहे 3 वाजता कॉलेज संपल्यावर, तर त्यांना बोलायचं आहे तुझ्याशी म्हणून असं. तर आता मला तर खूप भीती, मी तिच्या घरी रोज जायचे प्रॅक्टिकलला कॉलेज सुटल्यावर. मग मी अशीच गेले आणि तिने डायरेक्टली फोन आल्यावर फोन माझ्याजवळ दिला बोलायला असं. आणि त्या दिवशी तर मी काय बोललेच नाही. मग परत दुसऱ्या दिवशी असं झालं 2-3 वेळा. मग मी बोलायला लागले आणि मग आमचं बोलणं वगैरे सुरू झालं. आणि मग तेव्हा तिथूनच जर्मनीतून त्यांनी हे केलं, प्रपोज केलं की तुझ्या घरचे तयार होतील का वगैरे लग्न करायला असं. तुम्ही तेव्हा जर्मनीत होते आणि तुम्ही इकडे. हां, मी हो इकडे ना? वाईट होते. बरं, वाई. काय मस्त स्टोरी आहे हो. जर्मनी वाई वाया भैरोबा. हा? हां, भैरवाचीच वगैरे कृपा, हो. मस्त. मग हां, आणि मग ह्यांनी प्रपोज वगैरे केलं. तर मी म्हटलं माझ्या घरच्यांना वगैरे तुम्ही विचारा, म्हणजे रितसर मागणी घाला, असं व्हायला नको की लव्ह मॅरेज थ्रू असं वगैरे होतंय म्हणून. आणि मग हे ऑगस्टमध्ये रिटर्न आले, 15 ऑगस्ट नंतर. आणि मग आल्यावर त्यांनी घरी सांगितलं सगळं की आपण ती मुलगी बघूया परत वगैरे. आणि मग घरी सगळ्यांनी सांगून ते सगळे रेडी झाले. आणि मग ह्यांच्या गावची यात्रा असते कसब्याची. अरे वा. त्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याला हे सगळे. मला एक सांगा, लग्न यात्रेत नाही ना केलं? नाही, लग्न नाही यात्रेत केलं. ते तरी बाहेर केलं ना? हो, हो. तर ते सुद्धा कुठल्या जत्रेत केलं? नाही, जत्रेत नाही नाही. ना. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आता ह्या 8 तारखेला जूनच्या 9 पूर्ण होऊन 10वं चालू होईल. कसं हो, कशी साथ दिली तुम्हाला? चांगली दिली. या शांतच असतात वहिनी? नाही, त्यांना बोलायला स्कोपच नाही दिला. तेवढाही धीर नाही म्हणजे किती शांत असतील हे आपल्या लक्षात आलं. पण आता या ठिकाणी पहिल्या खेळात एक आव्हान आहे तुम्हाला. मी तुम्हाला चिठ्ठी वाचून दाखवणार. एका चिठ्ठीवरून दुसरी चिठ्ठी, दुसऱ्या चिठ्ठीवरून तिसरी चिठ्ठी करत तुम्हाला तुमच्या घरात ठेवलेली जी चांदीची अन्नपूर्णा आहे ती घेऊन यायची आहे. वेळ 1 मिनिटाची. आपल्या भेटीला आले आहेत आज 2 पाहुणे. त्यांचं आपण स्वागत करूया. अल्पेनलिबे जज जेली बेअर आणि बॉटल. आपण या खेळासाठी वहिनींना चीअर करण्यासाठी 2 गट करणार आहोत. या बाजूला असेल अल्पेनलिबे जज जेली बेअर टीम आणि दुसऱ्या बाजूला असेल अल्पेनलिबे जज जेली बॉटल टीम. अल्पेनलिबे जज जेली यांच्याकडून या खेळासाठी स्पेशल गिफ्ट हॅम्पर सुद्धा मिळणार आहे. पहिलं वाक्य तुमच्यासाठी आणि सगळे मदत करू शकतात. आम्ही दोघं राजा राणी. वेळ सुरू झाली. बेडरूम. अल्पेनलिबे जज जेली कोला बॉटल्स.
हाथी मेरे साथी. 10 9 8 जुरासिक पार्क. 7 6 5 4 3 2 1. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली तुम्हाला, अभिनंदन. ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा मिळाली, अभिनंदन. अल्पेनलिबे जस्ट जेली यांच्याकडून वहिनीला मिळत आहे ही भेटवस्तू. आता इतका वेळ तुम्ही गप्पा मारत होता, घरातल्यांना काहीतरी बोलायचंय तुमच्याबद्दल. हो. कोणापासून सुरुवात करूया? सासूबाई. सून आमची खूप चांगली आहे. म्हणजे लग्न झाल्यापासून आल्यापासून तिने आपल्या घराला खूप आपलं म्हणून सासरी आल्यानंतर जे तिनं असं आवरून धरलंय आणि बांधून धरलंय ते कायमस्वरूपी असं तिने असंच अखंड कायमस्वरूपी आमच्या पश्चात सुद्धा दीर जावा नणन एक आहे त्या सगळ्यांशी एक रूपाने राहून आत्तापर्यंत जसं चालवले आनंदाने तसंच पुढे चालवावं हीच माझी इच्छा. या ही माझी आई आहे. आई. आई. सांग. मुलगी सुद्धा चांगली आहे, जावई सुद्धा चांगले आहेत, प्रेमळ आहेत एकदम. वहिनी काय सांगाल तुम्ही? समजून घेतात, सगळ्याला समजून सांगतात, पण काय चुकलं की सांगतात त्या बरोबर. ते चुका काढत असतात घरात. चुका नाही काढत, समजून सांगतात. काय चुकलं तर सांगतात ते मग व्यवस्थित. तेच ना, मी तेच म्हणतोय, चुकलेलंच सांगतात, बरोबर असलं तर नाही सांगत. नाही सांगतात. सांगतात. बरोबर. अजून कोण बोलणार? बोला. जाऊ आमची प्रेमळ आहे, हौशी आहे आणि समजूतदार. म्हणजे अजून कोण बोलणार? मी सुचेता आणि ही इंद्रायणी. आम्ही तिच्या मैत्रिणी आहोत, बालमैत्रिणी आहोत. आमची मैत्री 20 वर्षांची मैत्री आहे, बरं बरं बरं. इयत्ता 5वी ते आत्तापर्यंत. तुम्ही 5वीत कुठे होता शाळेत? तिच्याच शाळेत होतो आम्ही, सेम शाळेत होतो, एकत्रच इकडे होतो. कसे का आलात? इंद्रायणी लग्नानंतर. ऍक्च्युली आळंदी जवळ आहे त्याच्यामुळे, आणि माझं नावही इंद्राणीचं, त्यामुळे इंद्रायणी काठी आहेत. म्हणजे सगळे मला तेच म्हणतात. ती माझी अगदी बालवाडीपासूनची मैत्रीण आहे इंद्रायणी. म्हणजे आम्ही शाळेत एकत्र आणि कॉलेज, हा बालवाडी आणि शाळेमध्ये एकत्र. मग आता इथे राहायला इथेच आलाय? नाही, मी मुंडव्याला असते. प्रेमळ आहेत खूप आणि पटकन हळव्या पण होतात, लगेच डोळ्यात पाणी येतं. लगेच डोळ्यात पाणी येतं. अरे अरे अरे, तुमच्या पण येतं त्यांच्या डोळ्यात पाणी बघून? ते स्वभाव चांगले आहे आणि प्रेमळ आहे. सासरे बुवा सुनेचं कौतुक करतायत. चला, आता मला तुम्हाला विचारायचं, इतकं सगळं कौतुक केलं सगळ्यांनी, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. पण आता ही सगळी मंडळी तुम्हाला बक्षीस मिळवून देणार का, आम्हाला बघायचंय. म्युझिक. बॉक्सिंग ग्लोव्हच्या सहाय्याने एका परडीतली चेंडू दुसऱ्या परडीत टाकणे. 30 सेकंदात 10 चेंडू. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दोन. वेळ संपली. म्युझिक. रानडे रोडवरून रोड रोलर धडधडत निघाला. हे न थांबता 10 वेळा म्हणायचं मोठ्याने, पटापट, न थांबता. रानडे रोडवरून रोड रोलर धडधडत निघाला. 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 रानडे रोडवरून रोलर धडधडत निघाला. रानडे रोडवरून रोड रोलर धडधडत निघाला. रानडे रोडवरून रोड रोलर धडधडत निघाला. अभिनंदन. हे बक्षीस सोबत झी मराठीकडून ही भेट.
अरे बापरे, डान्स कर. एखाद्या मराठी गाण्यावर डान्स करा. अभिनंदन, झी मराठीकडून येते. अभिनंदन, ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तक्रारी आल्यात तुमच्याबद्दल, खूप आरोप केलेत. तुम्ही लोकांमध्ये मिक्स होत नाही. नाही, आता माझ्या मैत्रिणीने सांगितलं ना, मी असते म्हणून सगळीकडे. 6 जणींमध्येच मिक्स झाला होता तुम्ही. नाही, 6 जणी नाही, खूप आहेत मैत्रिणी. तुम्ही सोशल होत नाही. सोशल तर मी असतेच ना, खाली असतेच. सगळ्यांच्या संपर्कात तुम्ही कमी असता. आरोप आहे, लिखित आहे. हा बघा, आहे. हो. अक्षर नका शोधू कोणाचं आहे ते. व्हेजिटेरियन जेवण करण्याचा फार कंटाळा येतो. कारण आमचं बिझनेसच मटण. तुमचा बिझनेस फारच वाढवताय तुम्ही. सतत माहेरी जात असतात. नाही, माहेर माझं किती 350 किलोमीटर माहेर आहे माझं. मी एवढं सतत कशी म्हणजे जाईन? दर क्वार्टरला एकदा. बघितलं, वर्षातून 4 वेळ. मान्य आरोप. बघा त्याने आरोप मान्य. माझ्या सासूबाई आहेत सांगायला मी किती वेळा जाते आणि काय त्यांना माहिती. मिस्टरांनी मान्य केला ना, विषय संपला. मग दुसरी कोणतरी जात असेल माहेर, मी नाही जात. तुम्ही सासूबाईंना विचारा माझ्या. आरोप अमान्य. हा, मान्य आहे. आता ही दुसरी कोण? माझ्या नवऱ्याची दुसरी बायको पाहायला विसरू नका, फक्त झी मराठीवर. शनाया, तर या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, काही काही मान्य आहेत मला, एखादं मान्य आहे, बाकी सगळे मान्य आहेत की मी सोशल जास्त नसते म्हणून वगैरे. आणि जे हे म्हणाले ते माहेरी सारखी जाते वगैरे, ते नाही आम्हाला. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? सोशल होईन जास्त. फ्रेंड्समध्ये सगळ्या, मी जे 6 जणींचा कोणाचा ग्रुप आहे म्हणतात, ते अजून मैत्रिणी वाढवेन. आणि व्हेजिटेरियनला जास्त प्रेफरन्स देईन. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? सासरच्यांचीच, सासूबाईंची, सासऱ्या. म्हणजे आणखी आनंदाचं वातावरण होईल. मी न बोलण्याचा पण लोकांना त्रास होतो. मग त्यांना म्हणावं, घ्या तुम्ही काय पाहिजे. हसत राहा, आनंदात राहा आणि एकमेकांची मनं जपत राहा
आणि कायम समोरच्याचा सन्मान करत राहा असं म्हणत आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.